नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आत्ता वाजले सकाळचे 5:20 आणि आम्ही निघालो आहे विसापूर किल्ल्याकडे. आणि आज आपल्यासोबत अजून 3 जण आहे. भेटवतो तुम्हाला पुढे यायला. आत्ता आम्ही आलो आहे आकुर्डीत ऑलविनकडे. ऑलविन, सिद्धेश आणि अथर्व आणि मी, असं आम्ही 4 जण चाललो. मुंबईहून पुणेकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड, विसापूर हे जोड किल्ले गिर्यारोहकाचे लक्ष वेधून घेतात. आता आम्ही ट्रेक करायला चालू केले पाटण गावातून. खूप डेंजर, पूर्ण साईडनी झाडी आहे आणि एकदम छोटंसं वाटे, एकदम छोटे. आणि आम्ही 3-4 वेळा रस्ता चुकलेला आहे इथं. सो नीट या अशा प्रकारे बाण लावलेला आहे. तिकडे जाऊ नका, या बाणानेच येत जावा. पायऱ्या आता स्टार्ट झालेल्या आहे. अथर्वला कसं तरी होतंय म्हणून आम्ही इथे थांबलोय. आता इथून पायऱ्या स्टार्ट, इझी रस्ता. जागी जागी अशी बाण लावलेली आहे. आता तिकडे जायची गरज नाही. इकडं सगळे हळूहळू येते, ते खूप खतरनाक. मित्रांनो, हे जे भुबू आहे हे आपल्याला रस्ता दाखवते. आपण आता त्याला बिस्किट देतोय. आणि तो वातावरण बघा, एकदम धुकं आहे. आणि इकडं तुम्हाला किल्ल्याचा बुरुज दिसू शकतो बघा तिकडं. मित्रांनो, पाटण गावातून वर आलं ना की आपल्याला अशा प्रकारचे पाण्याचे टाके दिसतात. आता आपण पाणी पिऊ नाही शकत, घाण पाणी, पण माझ्या मते आधी स्वच्छ असेल, पाण्याचं प्यायला वापरत असेल. इथं पण एक आहे असं, पण ते आता बुजलेलं आहे. मित्रांनो, ही जागा आहे. इथं आपण हनुमानची आपल्याला प्रतिमा दिसते. इथं आतमध्ये ना कमीत कमी 30 ते 25 जणांचं राहायचं त्या काळात
सोय होत होती. एवढी मोठी आतमध्ये रूम आहे. अंधारामुळे आपल्याला काही दिसायला भेटत नाही, पण खूप मोठी आहे आतमध्ये. गिरिदुर्ग प्रकारातला हा विसापूर किल्ला समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असून व जमिनीपासून 1100 फूट उंचीवर आहे. मित्रांनो, गाडावरती आलेलो आहे. एवढं धुकं आहे, खाली बघू शकता, काहीच दिसत नाही. खूप म्हणजे खूप धुकं आहे. माझा मित्र या आधीच आला होता, पण त्याला एवढं ऊन असल्या कारण आहे ना, तो उन्हाने एकदम तापला होता. तो म्हणला आत्ता बिलकुल जाऊ नका, खूप ऊन आहे. पण आज आम्ही आलो आहे. आमचं नशीब एवढं भारी आहे, आम्हाला लिटरली पूर्ण धुक्यातच आहे आम्ही. पुढचं काहीच दिसत नाही. आपल्याला आता इथे पाण्याचं टाकं बघायला भेटतं. इकडे एक आपल्याला पाण्याचं टाकं बघायला भेटते आणि इकडे ना पावसाळ्यात पाणी साठतं. आणि इथं समोर आपल्याला महादेवाचं मंदिर दिसते समोर. महादेवाच्या मंदिरा मागे आहे ना, आपल्याला अशी एक प्रकारची छोटीशी विहीर बघायला भेटते चौकोनी. मित्रांनो, अशी दोन्ही साईडला दगडी लावून आहे ना, असं एक रस्ता केलेला आहे. इथून आहे ना इकडं असं साईडला जाऊ नका, तर तुम्ही गेले ना तुम्ही वाट चुकू शकता. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा भोर घाटाचे रक्षण करतो. पूर्वीपासून दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. मित्रांनो, हे समोर दिसतंय ना, हे पावना धरण. आणि हे समोर दिसतोय हा आहे लोहगड. लोहगडची तुम्हाला बुरुज दिसू शकतो. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.